भविष्यामध्ये शरद पवार अजित पवारांना घेऊन महाविकास आघाडीमध्ये येतील, संजय राऊतांचा दावा। तर शरद पवारांसारखा नेता महाविकास आघाडीसारख्या डुबत्या जहाजामध्ये बसणार नाही, भाजपच्या परिणय फुकेंचा पलटवार। अकोला महापालिकेमध्ये भाजपच्या सत्तेचा मार्ग मोकळा, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा भाजपला पाठिंबा, पुढारी न्यूजच्या बातमीवर शिक्कामोर्तब। चंद्रपूरमधला काँग्रेसमधला अंतर्गत वाद मिटला, महापौरपद धानोरकर गटाकडे तर स्थायी समितीचं अध्यक्षपद वडेट्टीवार गटाकडे। हायकमांड सोबतच्या बैठकीनंतर विजय वडेट्टीवार यांची ही माहिती। सोलापूरमधल्या बार्शीमध्ये जिल्हा परिषदेसाठी दोनही शिवसेना आणि दोनही राष्ट्रवादी एकत्र, भाजपाला हरवण्यासाठी महाआघाडी स्थापन। सोलापूरच्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण। कल्याणमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे 2 नगरसेवक बेपत्ता असल्याची तक्रार, नगरसेवक मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे 16 जानेवारीपासून बेपत्ता, दोघेही संपर्काबाहेर गेल्यानं ठाकरेंचं टेन्शन वाढलं। मुंबई महापालिकेतील महापौरपदाची निवडणूक पुढे ढकलली, भाजप शिवसेनेकडून गटनोंदणी प्रक्रिया अद्याप पूर्ण नाही, नवीन महापौराची निवड फेब्रुवारी महिन्यात होण्याची शक्यता। किशोरी पेडणेकरांना गटनेता बनवण्याला ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये नाराजी, महत्वाची सर्व पदं वरळी विधानसभेतच का, नाराज पदाधिकाऱ्यांचा सवाल, ज्येष्ठ मंडळींना डावलल्याचाही आरोप। मतमोजणी केंद्रावर गोंधळ घालणं, रुपाली ठोंबरेंना भोवलं, पुण्यामध्ये रुपाली ठोंबरेंवर गुन्हा दाखल, सरकारी कामामध्ये अडथळा आणल्याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। एमएम पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेखनं मागितली माफी, हम मुमरा को हरा बना देंगे, हिंदूंना चिथावणी देणाऱ्या वक्तव्यानंतर माफीनामा। विहार भवन थांबवण्याची कुणाची ताकद नाही, राज ठाकरे महाराष्ट्राचे राजा आहेत का, तिथे कुणाचीही जबरदस्ती चालणार का, बिहारचे मंत्री अशोक चौधरींची टीका। नांदेडमध्ये गुरु तेग बहादूर यांच्या 350व्या शहीदी निमित्तानं हिंदी दी चादर या कार्यक्रमाचं आयोजन, सचखंड गुरुद्वारा इथून आज नगर कीर्तन आणि उद्या अमित शहा दर्शनाला येणार। महाड नगर परिषद निवडणूक राड्या प्रकरणी भरत गोगावलेंचा मुलगा विकास गोगावलेंसह 13 आरोपींना पोलीस कोठडी, हायकोर्टाच्या आदेशानंतर गोगावले पोलिसांना शरण। बुलढाण्यामध्ये 4थीतील विद्यार्थ्याला शिक्षकाकडून अमानुष मारहाण, गंभीर जखमी मुलावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू। खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा येथील घटना, शिक्षकावर कारवाईची पालकांकडून मागणी। सांगलीमध्ये नर्सिंगला लागलेल्या आगीमध्ये महिलेचा संशयास्पद मृत्यू, आगीमध्ये महिलेचा होरपळून मृत्यू, पतीचं पलायन, घातपाताचा संशय बळावला, पोलीस तपास सुरू। ओशिवारा गोळीबार प्रकरणामध्ये अभिनेता कमाल रशीद खानला अटक, या भागातील एका निवासी इमारतीवर केला होता गोळीबार, चौकशीच्या दरम्यान केआरकेनं दिली गुन्ह्याची कबुली। हिमाचल प्रदेशात जोरदार बर्फवृष्टी, मनालीच्या डोंगराळ रस्त्यावर बर्फाचा जाड थर, वातावरण आल्हाददायक मात्र वाहतुकीस खोळंबा।